या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबाज संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा। तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला ई-केवायसी पूर्ण करावे लागणार आहे। ई-केवायसीची अंतिम तारीख 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे। यापूर्वी शेवटची तारीख 31 मार्च होती। या मुदतीत तुम्ही ई-केवायसीचे काम पूर्ण केले नाही तर तुमचे नाव रेशन कार्डवरून हटवण्यात येईल। तुम्ही घर बसल्या ई-केवायसी करू शकता। यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे ते आपण पाहूया। सरकारने आतापर्यंत 6 वेळा मुदत वाढवली आहे, पण यावेळी असे म्हटले जात आहे की ही तारीख वाढवण्याची शेवटची वेळ आहे। अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून कळवले आहे की ई-केवायसीचे काम या नवीन तारखेपर्यंत पूर्ण करावे। ई-केवायसी कोणत्याही परिस्थितीत 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे। ई-केवायसी साठी लाभार्थी पीडीएस दुकानात जाऊन ई-पीओएस मशीनच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात। मीडिया रिपोर्ट्सनुसार सुमारे 23.5% रेशन कार्डची पडताळणी अजून प्रलंबित आहे। ई-केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर। याद्वारे तुमची ओळख पटवण्यात येते। बनावट रेशन कार्ड असलेल्या लोकांना सिस्टीममधून काढून टाकण्यासाठी ई-केवायसी करण्यास सांगितले जात आहे। रेशन कार्ड धारकांना मिळणारे फायदे अनेक जण पात्र नसतानाही घेत असल्याचे निदर्शनास आले आहे। ही नावे हटवण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। घरबसल्या ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या वेबसाईटवर जा। तिथे ई-केवायसी फॉर रेशन कार्डवर क्लिक करा। त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक टाका। कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक एंटर करा। त्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो भरा। सर्व माहिती एंटर करा आणि सबमिट करा।